नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. लोकसभेत आज होणार वंदे मातरमवर चर्चा. वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर होणार चर्चा. पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार चर्चेची सुरुवात. नागपुरात आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात. 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर पर्यंत असणार हिवाळी अधिवेशन. अधिवेशनात पहिल्यांदा दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नसणार. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात दुसरी अटक. दुय्यम निबंधक रवींद्र तारूला बावधान पोलिसांनी केली अटक. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात दिग्विजय पाटलांची चौकशी होणार. 10 डिसेंबर रोजी पुणे पोलीस दिग्विजय पाटलांची चौकशी करणार. मुंबई महापालिकेसाठी भाजपाची विशेष रणनीती. भाजपा ठिकठिकाणी घेणार मेळावे. सरकारच्या कामाची माहिती लोकांना देणार. येत्या 15 दिवसात होणार मेळाव्याचं आयोजन. महिला सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्ध. महिला सुरक्षेसाठी काम करत राहणार. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदे अजित पवार सोबत येण्याआधीपासून माझा पक्ष भाजपासोबत. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची प्रतिक्रिया. इंडिगोची विमानसेवा विस्कळीत. प्रवाशांचा मनस्ताप. रेल्वेकडून पुणे विमानतळावर विशेष मदत कक्ष स्थापन. भाजपा पुणेकरांना विचारून निवडणूक जाहीरनामा करणार. केंद्रीय राज्यमंत्री आणि निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ यांची माहिती. पुणे महापालिका निवडणूक मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वात लढवणार. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा. पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आजपासून इच्छुकांचे अर्ज स्वीकारणार. 18 डिसेंबर पर्यंत इच्छुकांना पक्ष कार्यालयात अर्ज दाखल करता येणार. धनंजय मुंडेंनी माझ्या घातपातासाठी 2.5 कोटींची सुपारी दिली. बीडचे एसपी धनंजय मुंडेंना ताब्यात का घेत नाहीत? मनोज जरांगे पाटील यांचा सवाल. जरांगेंच्या आरोपावर बोलण्यास मुंडेंचा नकार. घातपातासाठी 2.5 कोटींची सुपारी दिल्याच्या मनोज जरांगे पाटलांच्या आरोपांवर बोलण्यास धनंजय मुंडेंचा नकार. अभिनेते सयाजी शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला. राज ठाकरेंच्या तपोवनाबाबतच्या भूमिकेबद्दल आनंद झाला. अभिनेते सयाजी शिंदे यांची प्रतिक्रिया.